शंभू राजा, शिवपुत्र शंभू राजा, स्वराज्याचा धाकला धनी, मराठ्यांचा दुसरा छत्रपती, वाघाला फाडणारा आणि हत्तीलाही झुंजवणारा आमचा लढवया राजा, औरंगजेबाच्या 5 लाख फौजेलाही ज्यांनी 9 वर्षे झुंजवलं, स्वराज्यातील एकही महत्वाचा किल्ला औरंगजेबाला ज्यांनी जिंकू दिला नाही असा आमचा राजा आज 350 वर्षे होऊन गेली, पण खोट्या इतिहासाने कलंकी झालेला आमचा राजा शंभू राजा. वाईट वाटतं, खरंच वाईट वाटतं. खरा संभाजी राजा कोणाला कळलाच नाही. अवघ्या 32 वर्षे वयात आपल्या आयुष्याचं सोनं केलेला, वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृत पंडित राजा, 8 भाषांचं ज्ञान असणारा गुणवंत राजा, 120 लढाया खेळला पण एकही हार नाही, एकही तह नाही असा पराक्रमी राजा, परस्त्री माते समान ही शिकवण देणारा आमचा संस्कारी राजा, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात ही मर्द मराठ्यांची जात, ही आम्हा मराठ्यांची ओळख करून देणारा आमचा शूरवीर राजा कधीही आम्हाला समजलाच नाही. चला तर मग जाणून घेऊया या मृत्युंजय महापराक्रमी छाव्याची कहाणी. बाजली तुतारी किल्ले पुरंदरी, खेळला पाळणा शिवबाच्या अंगणी, जन्म घेतला सिंहाने नाव त्याचे संभाजी संभाजी संभाजी. तळप 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 तुझ्या तलवारीची धार, धै सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान, तू अभिमान तू अभिमान, सकल जनाचा तू अभिमान, भगव्या रक्ताचा तू अभिमान. शंभूराजे 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 शंभूराजे. शंभूराजे अवघ्या 2 वर्षाचे असताना मातृछत्र हरपलं. राणी सईबाईंचं निधन झालं. त्यानंतर पिता छत्रपती शिवाजीराजे यांच्या छत्रछायेत आणि माँसाहेब राजमाता जिजाऊ यांच्या चालत्या बोलत्या विद्यापीठात आयुष्याचे धडे गिरवत असताना काळा दिवस उजाडला. 3 एप्रिल 1680 या सह्याद्रीच्या कुशीत माणूस म्हणून जन्माला आलेल्या, प्रत्येकाचं श्रद्धास्थान असलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजांचं निधन झालं. स्वराज्य पोरकं झालं. संभाजी महाराजांच्या कोवळ्या खांद्यावर स्वराज्याची जबाबदारी पडली. अवघ्या 23व्या वर्षी स्वराज्याचा छावा छत्रपती झाला. हाती तलवारीची घेऊन या धावतो, हे वाघराचा छावा माझा शंभूराजा सोबतो, राजा सोबतो शंभूराजा सोबतो, हे शंभूराजा सोबतो गा शंभूराजा सोबतो, हे शंभूराजा सोबतो गा शंभूराजा सोबतो. वाघराचा छावा माझा शंभूराजा शोभतो, वाघराचा छावा माझा शंभूराजा शोभतो. छत्रपती शिवाजी राजांच्या निधनानंतर आरामात स्वराज्य काबीज करता येईल या इराद्याने खुद्द दिल्लीपती आलमगीर औरंगजेब 5 लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर चाल करू लागला. पण संभाजी राजांनी त्याला तब्बल 9 वर्षे झुंजवलं. स्वराज्यातील एकही महत्वाचा गड औरंगजेबाला जिंकू दिला नाही. वैतागलेला औरंगजेब स्वराज्य गिळण्याच्या इराद्याने बहादूर गडावर ठाण बांधून बसला. छापना
जहापना खुश खबर है जहापना। जहापना जहापना खुश खबर है जहापना। क्या हुआ? वो जहनमी काफर बच्चा संभा मर गया क्या? ऐसा कुछ नहीं हुआ, पर तो जाओ अपना मुंह काला करो। इस किले को जीत लिया, उस किले को बेड़ा दिया, ऐसी फिजूल बातें मत सुनाओ हमें। जहापना, आपके वफादार महाबत खान ने संभा को कैद करने के लिए पूरा जोर लगाया है। जल्द ही उस काफर बच्चे संभा को हराकर पूरा दक्खन निगल लेंगे हम। बेवकूफ, बेवकूफ हो तुम। 350 पूरे 350 किले हैं संभा के इस दक्खन में। एक रामशेष किला 6 साल लड़कर भी जीत ना सके हम, और तुम दक्खन निगलने की बात कर रहे हो? बेवकूफ। देखो देखो, क्या है ये? क्या है? शाही किमांश हुजूर। पिछले 5 साल से हमने इसे अपने सर पर नहीं रखा। क्यों जानते हो? जब तक उस काफर संभा को हराकर पूरा दक्खन नहीं जीत लेता, तब तक ये किमाश नहीं पहनूंगा। ये कसम खाई है मैंने। इस आलमगीर सल्तनत का शहंशाह पिछले 9 साल से इस दक्खन की मिट्टी में भटक रहा है। कैसा शहंशाह और कैसी ये सल्तनत! शहंशाह होकर भी शहंशाह का ताज ना पहनना। अरे इस्लाम के रखवालो, अरे कुछ तो शर्म करो, कुछ तो शर्म करो। जाओ जाओ, कुछ तो करो, जाओ उस काफर के बच्चे संभा को पकड़ लाओ। जाओ। जी हुजूर। जब तक वो संभा हमारे सामने घुटने टेककर अपने जान की भीख नहीं मांगता, तब तक हमारे कलेजे को ठंडक नहीं मिलेगी। या खुदा, दुश्मन भी दिया तो कैसा दिया? सिवा और संभा जैसा। या अल्लाह। किती गोड ग हो, शहरली मावळ माती दिस किती गोड ग, मोहरल्या मनाला या सासणाची ओढ ग, डोळ्याच्या या पडतीन दारापाशी उभाळीन मन भरण्या हाळीन तेजवरा मन माझं स्वप्न मुजरा राणी साहेब. दादासाहेब आपण? याव याव, बसावं दादासाहेब. आणि हो, या घडीला आम्ही राणी साहेब नाही तर आपली बहीण आहोत. हो, शेवटी आम्ही आपले सेवक आहोत.
आणि सेवकांना आपली पायरी ओळखून राहावं राणीसाहेब. बर ते जाऊ द्या. बाळ बाळंतीण कसे आहेत? उत्तम. म्हणजे आमच्या येण्याचं कारण आपण जाणलंच असेल. बारशाचं निमंत्रण ना? अगदी बरोबर हेरलं ताईसाहेबांनी. बारशाचं निमंत्रण घेऊन आलोय आम्ही. पण हो, बारशाला येताना आपण एकट्या नाही तर महाराज साहेबांनाही सोबत घेऊन शिरकानात आपली पायधूळ झाडावी अशी इच्छा आहे आमची. या घडीला महाराज साहेबांना घेऊन शिरकानात? स्वराज्याच्या सीमेवर दुश्मनांच्या फौजा ठाण मांडून असताना महाराज साहेबांना आम्ही शिरकानात येण्यासाठी भरीला घालावं हे योग्य वाटत नाही आम्हास. दुश्मन फौजांची चिंता नसावी ताईसाहेब. सीमेवरच्या मोगल फौजा रोखून धरल्यात आम्ही वतनदारांनी. चुकता हात शिर्के, चुकता हात. मुजरा राजे, स्वतःला वतनदार समजण्याची गफलत करू नका. या हिंदवी स्वराज्यात आजपर्यंत आबासाहेब वा आम्ही देखील अद्याप तरी कोणत्याही सरदारांना वतनं दिली नाहीत. आणि हो, आपणास वाटत असेल की आम्हास ठाऊक नाही, पण आम्ही पक्के जाणतो की स्वराज्याच्या सीमेवर मोघल फौजा रोखून धरणारे स्वराज्याचे शिलेदार वेगळेच आहेत. आपण आणि आपले कुटुंबीय मात्र मराठे आणि मोघल या दोन्ही दगडांवर एकाच वेळी हात ठेवून चिंता बाळगता आहात, ती फक्त आपल्या वतनाची. झूट महाराज साहेब, झूट. आमची इमानदारी सर्वसाक्षी आहे. ठीक आहे, तर मग बोला गणूजी. आपले चुलत बंधू कान्होजी शिर्के कोणत्या इमानापायी जाऊन मोघलांना मिळाले आणि ह्या घडीला शिरकांड सोडून आपण इथं? आम्ही सांगतो, दादासाहेब बारशाचं निमंत्रण घेऊन आलेत. राणीसाहेब, तुम्हास ठाऊक नाही. बारशाचं निमंत्रण हे फक्त निमित्त. गणूजी आले आहेत ते फक्त आणि फक्त वतनाची मागणी करण्यासाठी. काय गणूजी, बोला. नाही नाही. खरं आहे ताईसाहेब. दादा, महाराज, स्वराज्य नंतर आधी आम्हास आमचे वतन हवे आणि आपण नाही दिले तर? नाही दिले तर काय गणूजी? महाराज, आपणास ठाऊक नाही, मोगलांनी आम्हास मोठ्या मुलकाची वतनदारी देऊ केली आहे. गणूजी, निघा तुम्ही. गणोजी शिर्के रागाने निघून जातात ते सरळ औरंगजेबास फितूर होतात. संभाजीराजे संगमेश्वर येथील सरदेसाईंच्या वाड्यावर विश्रांती घेत आहेत. ही खबर ते औरंगजेबास देतात. सक्का मेहुणा पक्का वैरी निघतो. संभाजी महाराज वाड्यावर आहेत ही बातमी मिळताच मोगल फौज सरदेसाईंच्या वाड्यावर हल्ला चढवते. राजा घात झाला. मालूजी, काय झालं? काय गडबड? वैरी घाट वलांडून संगमेश्वरावर चालून येतोया. 600-700 स्वारांचा तांडा हाय. निघा तुम्ही. नाही मालोजी, तुमच्या थकल्या खांद्यांवर स्वराज्य सोपवून जायला राजे झालो नाही आम्ही. मरू इथंच, झुंजूही इथंच, पण रण सोडून पळणार नाही. तुम्हास खंडोबाची हान आहे. निघा. हो राजाजी, आपण निघावं. आम्ही आहोत. नाही कवीजी, कदापि नाही. अहो, या तलवारीनं फितुरांची मुंडकी छाटली, फिरंग्यांवर जरब बसवली. ती तलवार आम्ही म्यान करू म्हणता? नाही कवीजी, ते होणे नाही. हर हर यलगा, तू पड़ो इन मरहटों पर. क्यों संभा? अब कैसे मिजाज है तुम्हारे? हैं? गिधाडांच्या थव्यात आणि लांडग्यांच्या कळपात असावे तसे. अभी भी इतनी गर्मी? फेंक दो हथियार. सब्र करो इखलास, सब्र करो. सुरमा शेर शौक से हथियार नहीं छोड़ते. झगड़ लो इसे पहले.
डाल दो जंजीरें इन हाथों में और जितनी जल्दी हो सके निकलो यहाँ से। अगर इन मरहट्टों को पता चला तो इधर कब्र बना डालेंगे अपनी। चलो। संभाजीराजे कैद झाले, मराठ्यांचा छत्रपती अडकला, छावा संभाजी राजा जेरबंद झाला, फितुरांची चाल यशस्वी झाली। संभाजी राजे आणि कवी कलशांना कैद करून मुकर्रफ खान आणि इकलास खान निघाले। संगमेश्वर ते बहादूरगड हे 350 मैलाचं अंतर चालत 4 दिवसात पार केलं। कुत्र माग लागल्यासारखे मुकर्रब आणि इकलास पळत होते, पण दुर्दैव मराठ्यांचं किल्ल्याच्या तटाशेजारून राजांना नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्यालाही माहित नव्हतं। गावाच्या वेशीवरून त्यांना नेलं जात होतं, पण गावातल्या वारकऱ्याला आणि गावकऱ्यालाही माहित नव्हतं की आपला राजा कैद झालाय। सर्वांना कळेपर्यंत संभाजी महाराजांना बहादूरगडावर नेण्यात आलं। हुजूर हुजूर हुजूर, संभा पकड़ा गया, मरहट्टा संभा भोसला पकड़ा गया। बदतमीज, सुबह सुबह शराब पीकर आए हो क्या? सीन काट देंगे अगर ऐसा मजाक किया तो। जी मजाक नहीं हुजूर, मुकर्रब खान और इखलास खान ने संभा को जकड़ लिया है। उन दरिंदों की बारात आती ही होगी हुजूर। या अल्लाह, या अल्लाह, तेरा लाख लाख शुक्र है, आखिर काफर का बच्चा संभा मिल ही गया। या अल्लाह। संभा, झुक जाओ अलमपना के सामने। राजा है वो, झुकेंगे नहीं, झुकाएंगे। खामोश, चुप, एकदम चुप। याद रख, कैद में है तू, अल्लाह ताला के दरबार में। चुप रहो। सबूर असद, सबूर। अभी बहुत कुछ पूछना है इसे। या अल्लाह। कवीजी, जी राजन। काही काव्य सुचते का हे दृश्य पाहून? होय राजन, का नाही? ऐका। राजन तुम हो सांजे, खूब लड़े हो जंग। वाह। राजन तुम हो सांजे, खूब लड़े हो जंग। देख तुम्हारा तेज, तखत त्यजो औरंग, तखत त्यजो औरंग। बहुत खूप कवीजी। आम्हास पाहून हा औरंगजेब तख्त त्याजून गुडघे टेकून बसलाय। आणखी काय हवं? संभा, काफर के बच्चे याद रख, हमारी कैद में है तू। औरंग्या, अरे वाघ जरी जंगलात असला तरी आणि पिंजऱ्यात असला तरी वाघच असतो। अरे दगाबाजी करून पकडलेस तू आम्हास, पण विसरू नको, तू आमच्या मातीत उभा आहेस, इथंच तुझी माती करू। करब खां, क्या है ये? बंदी ये है क्या हम? इतनी मिजाज। या अल्लाह, क्या खिलाते हैं ये मरहटे अपने बच्चों को? क्यों नहीं पैदा हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में? संभा, तुझे तेरी जान प्यारी है या नहीं? खान, अरे पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासमोर कुत्रीही गुरगुरायला लागतात। हे साखळ दंड सोड, मग कळेल तुला कोणाचा जीव जोखमीवर आहे। छोड़ दूं इस काफिर को, ताकि ये फिर से हम पर वार कर सके। अरे वार केला तर तो छाताडावर करेन, तुझ्यासारखा पाठीवर नाही करणार। अरे लाखाच्या फौजेत घुसून बोट छाटणारी औलाद आहे आमची। जीव गेला तरी 72,
पण याद रख औरंग्या, जो मारकर हटा उसे कहते हैं मराठा। हर हर महादेव, हर हर महादेव। इस्लाम के रखवालों, ले जाओ इसे हमारी नजरों के सामने से और निकाल दो इसकी मगरूर आंखें तपती सलाखें डालकर। इसकी आंखें हमें जलाती है। खींच लो इसकी नापाक जबान, तोड़ दो इसके दोनों हाथ और बताने से इनकार कर दे तो काट डालो इसका सर। और हाँ, हर सजा का अमल पहले इस शायर पर करो। हम भी देखेंगे खुद को शेर दिल मानने वाली सिवा की ये औलाद कैसे सुनती है अपने शायर की दिल मिलाट। बोल काफर बोल, बेवजह अपनी जान गवा बैठेगा तू। अलम बना तुम्हारा बयान चाहते हैं, मौका है तुम्हें आखिरी। बता बता, वरना सिर काट देंगे तुम्हारा। अरे खान, जाऊन सांग तुझ्या बादशहाला, या संभाजीच्या मृत्यूनं जर पुरा सह्याद्री जागा होणार असेल, जर गवतालाही भाले फुटून तुझ्या बादशहाची कबर या भूमीतच काढली जाणार असेल, तर असा मृत्यू आम्हास भाग्यदायीच वाटेल। जगदंब जगदंब। निकाल दो इन काफरों की आंखें तपती सलाखों से, और हाँ, जा बना के हुक्म की तामील करो। सजा का पहला अमल इस शायर पर करो, इस शायर पर। संभाजीर माझ घेऊन गेला काळ, माझा जगदंबेचा बाळ। राज संभाजीर माझ। 40 दिवस, तब्बल 40 दिवस अत्याचार चालला होता। राजांचं कातडं सोलून काढलं, त्यावर मिठाचं पाणी टाकलं। कुणीतरी यायचा गुडघ्याच्या वाट्या कापून न्यायचा, कुणीतरी यायचा हाताची बोटं छाटायचा। अरे किती किती सोसला असेल माझ्या राजानं, किती सोसला असेल। आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत, या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, राष्ट्रधर्मासाठी सहन केलं तब्बल 40 दिवस। अखेर तो औरंगजेबी म्हणत राहिला, सचमुच छावा था छावा, शेर सिवा का छावा। या अल्लाह, ऐ परवरदिगार, तेरे जन्नत के दरवाजे खोल दे। इस मिट्टी के लिए कुर्बान होने वाला एक नेक बंदा तेरे पास आ रहा है। आमीन आमीन।